ओके. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. सेकंड टाइम. अगेन वन मोर. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड ऑन. एक्सेल. अगेन वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. आजच्या या सुंदर दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. श्वास माझा चालतो आहे, मी जिवंत आहे. सुदृढ असं शरीर मला तू दिलं आहेस. मी चालू शकते, बोलू शकते. माझ्या घरातले सगळे खूप छान आहेत. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. एक नवीन सुरुवात, नवीन दिवस, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या आईसाठी धन्यवाद, माझ्या बाबांसाठी धन्यवाद. धन्यवाद पंचतत्वांसाठी ज्यांनी आमचं शरीर बनलेलं आहे. धरती माता जी आम्हाला ग्राउंड राहायला शिकवते. पाण्यासाठी धन्यवाद जलपिता जे आम्हाला तृष्णा भागवतात आणि दैनंदिन जीवनामध्ये सगळ्या गोष्टींसाठी त्यांचा उपयोग आम्ही करून घेऊ शकतो. धन्यवाद वायू तत्वासाठी जे आमच्या शरीरामध्ये श्वासोच्छ्वासाच्या रूपाने आम्ही घेतो, त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद अग्निदेवता सूर्यप्रकाश यांच्यासाठी ज्याने जठराग्नीमध्ये उदराग्नी जी आहे त्याने अन्नपचन केलं जातं आणि चैतन्य ऊर्जा शक्ती शरीरामध्ये निर्माण होते. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद स्पेस एलिमेंटसाठी ज्यामुळं आम्ही चालू शकतो, बोलू शकतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. या संपूर्णत्वाच्या दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. चमत्कारामागून चमत्कार, आश्चर्यामागून आश्चर्यकारक अशा छान छान गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडत आहे. माझ्यामध्ये दैवी प्रेमाचा संचार आहे आणि त्यामुळे मी सकारात्मक लोकांनाच आकर्षित करते. मी मला दुखवलं, मी त्यांना माफ करते आणि माझ्याकडून ज्यांना दुखवला गेलं त्यांना मी क्षमा मागते. परमेश्वरा, आजच्या या सुंदर दिवसासाठी त्याचे खूप खूप आभार. माझ्याकडे असलेल्या भरपूर पैशांसाठी आभार. माझ्या चांगल्या नातेवाईकांसाठी आभार. सुदृढ शरीरासाठी आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. मी खूप भाग्यशाली आहे. मी कर्तृत्ववान आहे. मी सगळ्या कामामध्ये मला यश आणि कीर्ती भरभरून मिळते. मी स्वतःच एक यश आहे. कुठल्याही कामाला हात लावल्यास माझं त्याचं सोनं होतं. मी धनाचा चुंबक आहे. मी पैशांवर प्रेम करते. पैसा माझ्यावर त्याहूनही जास्त प्रेम करतो. धन्यवाद परमेश्वरा. आजच्या या सुंदर दिवसासाठी तुझे खूप खूप आभार. माझ्या आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये अन्नधान्य, कपडे, सोनं, चांदी, पैसा, प्लॉट, शेती, घर हे सगळं दिलं आहेस. त्यासाठी तुझे खूप खूप आभार. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमेश्वराचा सदा साथ आणि हात माझ्या डोक्यावर आहे. मी भाग्यवान आहे, मी कर्तृत्ववान आहे, मी धनाची चुंबक आहे. पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो. माझे पूर्ण बँक बॅलन्स भरभरून वाहत आहे. माझ्याकडे भरपूर प्रमाणामध्ये पैसा देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव, पेशी, मज्जातंतू सगळे सुरळीत काम करत आहे. माझे हात पाय खूप सुदृढ आहेत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. खूप खूप धन्यवाद. आपल्या आतमध्ये असलेल्या परमात्माला आत्मवंदन करायचं आहे. माझ्यासमोर बसलेल्या सगळ्या आत्मरूपी परमेश्वरांना मी आत्मवंदन करते. मी सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते, जे सकाळी उठून स्वतःच्या कल्याणासाठी येतात आणि क्लास जॉईन करतात आणि छान प्रॅक्टिस करतात. त्यांच्या आयुष्यामध्ये छान छान बदल घडत आहे.
रोज त्यांच्याकडे चमत्कार होत आहेत. त्यासाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. यांच्या आयुष्यामध्ये असेच भरभरून चमत्कार होऊ दे आणि सगळ्यांकडे सुख समृद्धी सौख्य लाभू दे. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. परमेश्वरा, सगळ्यांना सद्बुद्धी दे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच. सो आज लेसन नंबर 6 आहे आपलं. एक मोठं स्माइल करा सगळे जरा. खूप सिरियस होतोय क्लास. छान छान. तुम्ही प्रॅक्टिस करत जा. छान छान शेअरिंग करत जा. हे सगळं आपण आपल्यासाठीच करतो आहोत. सो आणि आता आपण खूप काही शिकलोय. लास्ट 5 लेसन झालेले आहे, ज्याच्यामध्ये आपले विचार, आपले सुप्त मन, विश्वास, अं, प्रार्थनाची किस्सा कशी करायची, कसं आपण स्वतःला ऍज वेल एज दुसऱ्यांसाठी पण छान ब्लेसिंग्स पाठवून त्यांच्या जीवनात पण बराच काही बदल घडवू शकतो, चांगला बदल. सो हे सगळं शिकत आलं होतं, त्याचा पण वापर करा तुमच्या आयुष्यामध्ये. छोटे 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 चमत्कार घडत असले घडतील जर तुम्ही ती प्रॅक्टिस केली. कुठलीही गोष्ट शिकून काही अर्थ नसतो. ती जोपर्यंत तुम्ही त्याचा अनुभव प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं रिझल्ट पण मिळणार नाही, किंवा तुम्हाला कळणारच नाही ही गोष्ट किती प्रभावी आहे ती. सो छोट्या छोट्या गोष्टी करून बघा. मॅजिक बुकची प्रॅक्टिस रोज करा. तुम्हाला हवं तर तुम्ही रोज, तुम्हाला हवं असेल तर आपण 5-10 मिनिटं आपण रोज घेतोच आहोत. जसं आपण ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस सकाळी लिहिले, त्याच्यानंतर अफर्मेशन्स पण लिहा. पण डिपेंडेंट होऊ नका, की जर आम्ही नाहीच घेतलं क्लासमध्ये तर मग करायचंच नाही. क्लास सुरू आहे तोपर्यंत करायचं, त्याच्यानंतर सोडून द्यायचं. असं करू नका. लेसन नंबर 6, मानसिक उपचारांची व्यवहारिक तंत्रे. आणि क्लास हा असा हसत खेळत आणि असं खूप सिरियस नको व्हायला. तुम्हीही काही काही गोष्टी बोला, शेअर करा. मी काही कोणाला इथे असं म्हणजे स्ट्रिक्टली एखादी काडी घेऊन तर काही बसलेली नाहीये, की का नाही केला हो, मग चला मग आता द्या 5-5 छड्या हातावर टाकूनच देते, असं काही नाही ना. मी फक्त, मला असं वाटतं की मला रोज शेअरिंग मिळाली पाहिजे. जर हे तुम्ही एवढी मेहनत घेतात, तुम्ही छान रोज क्लास करता, तर कुठे ना कुठेतरी असं वाटतं की काहीतरी शेअरिंग आल्या पाहिजे. तुम्ही बोललेत पाहिजे की मॅडम मी हे केलं, मॅडम मी ते केलं, असं. तर तेवढं करा. तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, आपण करू. जसं संडेला क्लास आपण मोस्टली, आता जसं त्या दिवशी मॅमने म्हटलं, जयश्री मॅमने, की थोडं लेट घ्यायचं म्हणजे मग संडेला पार्टिसिपंट येतील. संडेला मोस्टली लोक खूप कमी असतात. असं छोटे छोटे सजेशन पण चालतील. ठीक आहे. आणि कन्सिस्टन्सी असू द्या स्वतःमध्ये, आपल्यामध्ये डिसिप्लिन असू द्या. सकाळची तुमची कामं तुम्हाला डिसिप्लिन मध्ये यायचं ते लिहून ठेवा, की मला या उगा टाइम वाया नाही घालायचा. कुठे जास्त रील बघायचं नाही, किंवा तुम्ही फेसबुकवर जास्तीत जास्त वेळ वाया घालवल्यापेक्षा कुठे, म्हणजे तुम्ही स्वतःला इंट्रोस्पेक्ट करा ना, तुमचा दिवस कसा तुम्ही घालवता. मी कुठे जास्त टाइम देते, मी माझा ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करते की नाही, माझं मी लिखाण करते की नाही, मला लिखाण करायचं आहे, मी कुठे जास्त वेळ वाया घालवते, की फक्त गॉसिप करते किंवा मैत्रिणीमध्ये फालतू टाइमपास करते. ते नका करू. आयुष्याचा प्रत्येक क्षण हा अतिशय महत्वाचा आहे. एक एक क्षण जो आहे ना, तो खूप मौल्यवान आहे. सो त्याला युटिलाइज करा. तुम्ही हवं तसं जीवन जगू शकता. जसं अरविंद सर, अश्विन मॅम आहे, राजन सर आहे, तसे मोठे मोठे व्यक्ती काय लॅविश, काय राजा राणी सारखं जीवन जगत आहे. आपणही जगू शकतो. आपल्याला ढोर कष्ट करायची गरज नाही. स्मार्ट वर्क करून, स्वतःवर काम करून आपणही तसं जीवन जगू शकतो. सो तुमचे विचार बदला. प्रॅक्टिस करा. काय मदत पाहिजे ते सांगा, पण करा सगळ्या प्रॅक्टिस. लेसन नंबर 6, मानसिक उपचारांची व्यावहारिक तंत्रे. ओके.
जेव्हा एखादा अभियंता पूल किंवा अंतराळयान तयार करतो, तेव्हा तो किंवा ती एक सुप्रसिद्ध तंत्रज्ञान आणि प्रयत्न केलेल्या आणि चाचणी केलेल्या क्षमता आणि पद्धती वापरून समस्या सोडवतो. ही तंत्रे, क्षमता आणि पद्धती शिकून घ्याव्या लागतात. त्याप्रमाणे आपले जीवन नियंत्रित आणि निर्देशित करण्याचा सुप्रसिद्ध तंत्र, क्षमता आणि पद्धती आहेत. या पद्धती तंत्र मूलभूत स्वरूपाचे आहेत. सो एव्हरी टाइम म्हणजे असं आता जसं प्रतिभा मॅम आहेत, त्यांनी योगामध्ये काहीतरी शिकल्या, त्यांनी काहीतरी डिग्री घेतली, तेव्हा त्या सगळ्या लोकांना शिकवू शकते. एखादा इंजिनियर आहे, तो पण डिग्री घेतो. मग डिग्री घेताना त्यांना शिकवलं जातं कसं टेक्निक वापरायचं. मग पाण्यामध्ये जर त्यांना एक ब्रिज तयार करायचा आहे, तर काय असलं पाहिजे, त्याचं कॅल्क्युलेशन, त्याचा आराखडा, मग ते पहिले त्यांच्या कसं कसं तयार करायचं संपूर्ण ज्ञान त्यांना दिलं जातं. तर ते सगळे तंत्र क्षमता वापरून ते सगळं केलं जातं. सो पद्धती आणि तंत्र हे एक मूलभूत स्वरूप आहे कुठल्याही गोष्टीला कम्प्लीट करण्याचं. एखादा अभियंता असू दे, डॉक्टर असू दे, कुठला लेक्चरर असू दे, काही ते त्यांच्या जीवनामध्ये सगळेजण आपापल्या क्षमतेनुसार बरोबर त्या समस्या सोडवतात. कारण ती शिकलेली तंत्र, ते सगळं पद्धती वापरतात. सो पद्धती आणि तंत्र हे मूलभूत स्वरूपांचे आहेत. गोल्डन गेट ब्रिज बांधण्यापूर्वी अभियंत्यांना गणित, दबाव आणि ताणतणावांची तत्वे समजून घ्यावी लागली. दुसरे म्हणजे खाडीवरील एका मोठ्या पुलाचे एक मानसिक चित्र त्यांच्या मनात निर्माण करायचे होते. तिसरी पायरी म्हणजे ते चित्र प्रत्यक्षात आणण्यासाठी सिद्ध आणि वेळ चाचणी पद्धती वापरणे. या 3 पायऱ्या पूर्ण झाल्यावर पूल बांधला गेला आणि वाहन चालकाच्या पिढ्यानपिढ्या त्या ओलांडू लागल्या. सो कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर सगळ्यात आधी त्याची कल्पना आपल्या डोक्यामध्ये असते, की अरे हे करायचं आहे. बरोबर आहे. मग ते करायचं आहे तर आधी त्यांच्या मस्त म्हणजे मेंदूमध्ये एक पिक्चर तयार करत होतं, की मला या एक तर ती जागा बघितल्या जाते. अच्छा ही जागा आहे, मग या जागेवर आपण असं करून असं केलं किंवा इथून हा रस्ता काढला, पुलाला इथून इकडे वळण दिलं, कुठे काय केलं पाहिजे हे व्यवस्थित त्यांचं चाचणी सगळं पूर्ण स्टडी चालतो आणि त्या स्टडीनुसार ते त्या गोष्टीचं निर्माण करतात. सेम गोल्डन गेट ब्रिज बांधण्यापूर्वी सुद्धा सगळे अभियंता जे होते, इंजिनियर्स जे होते, त्यांनी पहिले तत्व समजून घेतली. पुलाचं मानसिक चित्र त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं. त्याच्यानंतर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याचं ड्रॉइंग, त्याची वेळ, त्याच्या चाचण्या करण्यात आल्या. पूल बांधल्यावर कसा तो बांधला जावा, कसं लोकांना इझी वे राहील पास होण्यासाठी. आणि हे सगळं झाल्यावर जेव्हा पूल बांधला गेला, तेव्हा तो बालन चालकांच्या पिढ्यानपिढ्या ते ओलांडत आहे. असंच आपल्याही पुण्यामध्ये आहे, जे तुम्ही ज्या ज्या शहरामध्ये आहात, तिथेही जुने जुने पूल आहे, जे त्यांनी त्यावेळेसच्या काळामध्ये काहीतरी स्टडी करून बांधलेले आहे. आणि आजही आपण त्यांचा वापर करतो आहोत. सो तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळावे असे वाटत असल्यास तुम्हाला योग्य तंत्रे आणि पद्धतीने सुरुवात करावी लागेल. प्रार्थनेचे उत्तर सुव्यवस्थित वैज्ञानिक पद्धतीने दिले जाते. योगायोगाने काहीही घडत नाही. हे सुव्यवस्था आणि तत्वे आणि नियमांचे जग आहे. या प्रकरणात तुम्हाला तुमचे आध्यात्मिक जीवन अभिव्यक्त करण्याची आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी व्यावहारिक तंत्रे सापडतील. तुमच्या प्रार्थनांना फुग्याप्रमाणे हवेत अधांतरी राहण्याची गरज नाही. त्या कुठेतरी पोहोचलेच पाहिजे आणि तुमच्या आयुष्यात त्याचा काही फायदा झाला पाहिजे. सेम मी आता सकाळी तुम्हाला हेच म्हटलंय, की प्रार्थनेला उत्तर मिळालं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला प्रॉपर त्याच्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. आय डोंट नो सकाळी माझ्या डोक्यात असं का आलं आणि मी तुम्हाला हा प्रश्न विचारला, पण तेच आहे, एक क्लू आहे हा आपल्यासाठी, की आपण काहीतरी मिसिंग करतो आहोत. आपलं फक्त हे आहे की अरे हे होतच नाहीये, मी तर किती स्वप्न लिहिली, माझं होतच नाहीये, माझ्या लाईफमध्ये काही बदलच नाही आहे. किती लोक आहे जे मॅजिक बुक करून राहिले, पण मॅजिक बुक संपल्यानंतर प्रॅक्टिसच नाहीये. काही जर थोडंसं एखाद डेलीचं रुटीन चेंज झालं, की आपण विसरून जातो प्रॅक्टिस लिहायची. कंटाळा करतो, रको राहू द्या, आज मी उठली नाही, सकाळी नाही उठली, मग दुपारी तरी कशाला लिहू, झोपायच्या वेळेस तरी कशाला लिहू, असं का? असं व्हायला नको.
सो तुम्हाला असं वाटतं तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळावं, मग ती योग्य तंत्र पद्धत तुम्हाला वापरावी लागेल. तेव्हाच तुम्हाला ती प्रार्थनेचं उत्तर मिळेल. असं योगायोगानं आणि लकीली असं काही असं गोष्टी होत नाही. हे सगळं जे जग आहे हे एका नियमावर चालतं. आध्यात्मिक जीवन अभिव्यक्त करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी आपल्याला त्याची तंत्रे वापरावी लागेल. नाहीतर प्रार्थना आपण सोडली आणि ते हवेतच तरंगू राहिली, त्याचं काही होणार नाही. मी स्वप्न लिहून सोडून दिली, ती कुठे पोहोचलीच नाही. मला कुठेतरी जायचं आहे, माझं डेस्टिनेशन मला माहित नाहीये. जायचं कुठून जायचं, कुठे स्टॉप घ्यायचा, कुठला रोड घ्यायचा. मला जर दिल्लीला जायचं, मी तर कुठल्या गाडीत बसून जाऊ, हेच माहित नाही आपल्याला. आपण फक्त चाललोय बस फुग्याप्रमाणे, आपले हवेत सगळं उडत आहे. असं नाही, कुठे पोहोचायचं आहे. आपल्याला माहित आहे E = MC² हा फॉर्म्युला. एनर्जी इज इक्वल टू मॅटर है ना. सगळं एनर्जी आहे. आणि मग ते मॅटरच्या स्वरूपामध्ये आपल्या सोबत येतं, समोर येतं. सो मग आपल्याला तेवढं ते करावं लागणार आहे. आपल्याला आता तुम्ही जेव्हा फ्लॅट खरेदी करायला जाता, तेव्हा तिथे तुम्हाला टोटली असं दाखवलं जातं ना, स्केच, की इथे बेडरूम आहे, इथे तुमचं ड्रॉइंग रूम आहे, इथे वॉश बेसिन राहील, इथे वॉशरूम राहील, इथे ती बेडरूम आहे, इथे डबल बेडरूम, किचन, ट्रॉली असं राहील. इवन तो तुम्हाला आता आजकाल एवढं टेक्निक मोठं झालं आहे की पूर्वीच्या काळामध्ये पेपरवर दिसायचं है ना, सिंगल पेपरवर. आज हम 3D 4D मध्ये बघू शकतो. प्रत्यक्षात ते घर आपण अनुभवू शकतो, की मी कुठून कुठल्या रस्त्यात जाईल, माझं कसं घर राहील, हे फील करू शकतो. इतकं आपल्याला व्यवस्थित ते दाखवलं जातं 3D. म्हणजेच 3D मधून 4D मध्ये. बरोबर आहे. तसंच आपल्याला करायचं. हे सगळं जग हे नियमावर आहे. प्रत्येक गोष्ट युनिव्हर्समध्ये पॉइंट टू पॉइंट त्यांनी इतकी व्यवस्थित, पृथ्वीचं अंतर किती, सूर्यापासून किती, काय सगळं एक्झॅक्ट असं सगळं व्यवस्थित आहे. सो नियमावर जग आहे. नियम पाळायचे आहे. नियम पाळले तर तुमची प्रार्थना त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला. प्रार्थनेच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की त्यांच्या अनेक पद्धती आणि तंत्रे आहेत. तुम्ही या पुस्तकात धार्मिक उपासनेची औपचारिक प्रार्थना समाविष्ट करणार नाही. सामूहिक उपासनेचे स्वतःचे महत्व आहे, परंतु आम्ही येथे त्याच्यावर लक्ष केंद्रित करणार नाही. आमचे प्राथमिक लक्ष वैयक्तिक प्रार्थनेच्या प्रभावी पद्धतीवर आहे, ज्या तुम्हाला किंवा इतरांना मदत करण्यासाठी तुमच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाऊ शकतात. सो तसं पुष्कळ पद्धती आहे. आपण धार्मिक उपासना जसा मास ग्रॅटिट्यूड करतो, स्वतः एकटं बसून पण करू शकतो. तर यांनी सांगितलं की मास मध्ये न करता पहिले मी वैयक्तिक प्रार्थना कशी करायची याच्यावर लक्ष देत आहे. याचा प्रभावी पद्धतीवर लक्ष देणार आहे, जेणेकरून तुम्ही ती दुसऱ्यांसाठी पण यूज करू शकाल. ओके. सो प्रार्थना म्हणजे काय असते? प्रार्थना म्हणजे तुमचे थॉट. आपण याच्या आधी फर्स्ट सेकंड लेसन मध्ये बघितलं आहे की तुमचे विचारच तुमची प्रार्थना आहेत. हा सेंटेन्स होता. कोणाला माहित आहे? तुमचे विचार तुमची प्रार्थना आहे. फर्स्ट लेसन मध्येच हा सेंटेन्स येऊन गेला आहे. युअर थॉट्स युअर प्रेयर. इंग्लिश मध्ये असं होतं. ओके. सो मी थॉट कसा करते? प्रार्थना ही आत्म्याची खरी इच्छा आणि आकांक्षा असते. प्रार्थना म्हणजे काय? आपण देवाकडे जातो. आपण देवा, मला ना एक सुंदरसं घर दे, मला तो रो हाऊस घ्यायचा आहे. ही माझी प्रार्थना आहे. म्हणजे माझे विचार आहे ना की मला तो रो हाऊस पाहिजे आहे. देवा, माझ्याकडे भरपूर प्रमाणामध्ये क्लायंट्स रोज येऊ दे. हा माझा विचार आहे, क्लायंट झाले पाहिजे. हीच मी प्रार्थना देवाजवळ करते. सो प्रार्थना ही आपल्या आत्म्याची इच्छा आणि आकांक्षा असते. आपल्याला मनातून ते वाटतं. आणि ही तुमची मनोकामना हीच तुमची प्रार्थना होय. तुमची मनोकामना हीच तुमची प्रार्थना. तुमच्या तीव्र गरजांमधून ती निर्माण होते. तुम्हाला गरज आहे तेव्हाच तुम्ही पैसा मागता, तेव्हाच तुम्ही क्लायंट्स मागता, तेव्हाच तुम्ही छान आरोग्य. तेव्हा माझं ब्लड प्रेशर नॉर्मल होऊ दे, माझं आयसाईट नॉर्मल, मला विदाऊट स्पेक्स दिसलं पाहिजे, मी छान रीड करू शकली पाहिजे, माझं शरीर तंदुरुस्त सुदृढ असलं पाहिजे, माझे हातपाय छान चालावे. ही काय आहे? गरज आहे ना ही आपली. गरज आहे की मला म्हणजे मला खूप काय मला जायचं आहे, मला मानसरोवर जायचं आहे, मला केदारनाथ बद्रीनाथ जायचं आहे. तर मला काय पाहिजे? माझे पाय
स्ट्रॉंग पाहिजे. माझे पाय स्ट्रॉंग असेल तर मी ही 4 धाम यात्रा सहज करू शकेल. ही माझी तीव्र गरजेमधून निर्माण झालेली इच्छा आहे ना. तर हव्या असलेल्या गोष्टींना आपल्याला त्याचं मूर्त रूप द्यायचं आहे, प्रॅक्टिकली. सो जीवनातील आकांक्षा, शांती, सौहार्द, आरोग्य, आनंद आणि जीवनातील इतर उदात्त गोष्टी प्रार्थनेत अभिव्यक्त होत असतात. म्हणजे आपल्याला खुशी पाहिजे आहे, शांती पाहिजे, समृद्धी पाहिजे आहे, काही आपले आकांक्षा म्हणजे इच्छा आहे काहीतरी, त्या सगळ्या आपल्या प्रार्थनेमध्ये आपण व्यक्त करतो, अभिव्यक्त करतो, सांगतो आपण त्या आपल्या युनिव्हर्सला की मला हे हवं आहे. जसं आजकाल जर निगेटिव्ह थॉट आला तर सांगायचं युनिव्हर्सला, जोराने ओरडून सांगायचं, तुला माहित आहे मला काय हवं आहे, माझं योग्य काय, मला हे थॉट नको आहे. असं जोराने ओरडून सांगा त्याला. तुम्हाला बघा फरक माहित पडेल. तुम्हाला 2-3 दिवसात का त्याही दिवशी फरक माहित पडेल. थॉट्स कमी होतील. मी जे केलं मी ते तुम्हाला सांगते. नॅचरल आहे, कधी कधी येतात. तर हे करा, प्रार्थना करा, मागा त्याला. त्याच्यावर व्यवस्थित तुम्ही लिहिणे, प्रॅक्टिस करणे, बोलणे, हेही तुम्हाला करावं लागेल. कारण की हे आपण शिकलोय ना. जसं अभियंता बिल्डिंग बांधायच्या आधी स्केच वेच तयार करतो, मग ते विचार करून मग जसं ते एक प्रॅक्टिकल म्हणून नंतर जेव्हा ते प्रत्यक्षात उतरतं, तर प्रत्यक्षात उतरल्या पाहिजे आपले स्वप्न. त्याच्यासाठी आपल्याला म्हणावं लागेल, त्याला सांगावं लागेल. तुमची इच्छा आहे ती सांगावी लागेल, लिहावी लागेल, त्याच्यावर प्रॅक्टिस करावी लागेल आणि मग ती तुम्हाला प्रॅक्टिकली मिळून जाणार. बाह्य मनातून अंतर्मनापर्यंत आपले विचार प्रसारित करण्याचे तंत्र म्हणजे कसं. आता आपण नवीन एक तंत्र शिकणार. आता या लेसन मध्ये आपण तंत्र शिकणारच आहोत. पुष्कळ तंत्र दिली आहे. कसं आपण आपले विचार आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचवायचे. सो प्रभावी प्रार्थनेचं रहस्य म्हणजे सुप्त मनाला अपेक्षित परिणाम साध्य करून देणे. हे करण्याचा एक अतिशय सोपा मार्ग म्हणजे सचेतन मनातून सुप्त मनाकडे विचारांचे हस्तांतरण करण्याचे तंत्र. यामध्ये मुळात अंतर्मन प्रवृत्त केले जाते, जेणेकरून ते सचेतन मनाची विनंती त्या स्वरूपात स्वीकारते. हे तंत्र स्वप्नासारख्या स्थितीत उत्तम काम करते. हे जाणून घ्या की तुमच्या या सखोल अंतर्मनामध्ये अमर्याद बुद्धिमत्ता आणि असीम शक्ती आहे. हे सेंटेन्स चांगलं लिहून घ्या, मनामध्ये कोरून घ्या. माझ्या सखोल अंतर्मनामध्ये अमर्याद बुद्धिमत्ता आणि असीम शक्ती आहे. तुमच्या इच्छेबद्दल शांतपणे विचार करा. त्याच क्षणापासून त्याच्या साकार होण्याचे चित्र पहा. त्या लहान मुलीसारखे व्हा, जिला खूप तीव्र खोकला झाला होता आणि तिचा घसाही खूप दुखत होता. ती पुन्हा पुन्हा ठामपणे म्हणत होती, खोकला आता थांबत आहे, तो आता थांबला आहे. चमत्कार असा झाला की तिचा खोकला अक्षरशः तासाभरातच नाहीसा झाला. हे तंत्र प्रामाणिकपणे आणि सहजतेने वापरा. आता हे सांगितलं आहे तंत्र. ठीक आहे. मग आता कोणाला जर छोटं मोठं चॅलेंज असेल तर वापरून बघा की, ट्राय करा, अनुभव घ्या त्याचा. खरं ही बुक सांगतीये ना, मग हरकत नाही आपल्याला ट्राय करायसाठी. जसं पाय दुखत असेल, माझे पाय दुखणे थांबले थांबले थांबले. इंग्लिशमध्ये पास्ट अवे पास्ट अवे पास्ट अवे असं म्हणतात. सपोज तुम्हाला गळ्यामध्ये किंवा कुठे प्रॉब्लेम असेल ना, पास्ट अवे पास्ट अवे पास्ट अवे पास्ट अवे असं कंटिन्यू म्हटलं जातं आणि मग ते थांबतं. तर एक छोटस बाळ, निरागस बाळ, ज्याला काहीच नाही माहित, त्याला एवढं माहित आहे की असं म्हटलं की असं होतं. लहानपणी आपण आपण सांगतो ना छोट्या छोट्या मुलांना, आपल्याकडे आलं त्याने जर म्हटलं मम्मा मला हे लागलं, बरोबर नाही नाही असं कर, फुंकर घाल, जे जे बापाला सांग की तुला हे निघून जाईल. आणि मग तो म्हणतो अच्छा असं होईल, आणि तो विश्वास ठेवतो आणि तो करतो. आणि मग थोड्या वेळाने आपल्याला जेव्हा तो सांगेल की मम्मा हे माझं गेलं, मला छान वाटतं आता. सो तसं बाळ बना, तसं छोटस बाळ बना, है ना. आणि कुठे जर तुम्हाला चॅलेंज असेल तर तुम्ही तसं करू शकता. खोकला असू दे, सर्दी असू दे, तुमचे हातपाय दुखत असू दे, एखादा दुसरं कुठलं तरी जे काही चॅलेंज असेल त्याच्यावर तुम्ही पास्ट अवे म्हणा किंवा थांबलाय 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 असं म्हणा. ठीक आहे. हे आपण आपले विचार जे आहे ना ते त्या अंतर्मनापर्यंत पोहोचवतो. कारण त्याच्यामध्ये प्रचंड इच्छा आहे आणि म्हणून मग ते अंतर्मन जेव्हा ते स्वीकार करतं तेव्हा त्याचा आपल्याला
परिणाम दिसून येतो. ठीक आहे. तुमचे अंतर्मन तुमचा आराखडा स्वीकारेल. तुम्ही जेव्हा जर तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबांसाठी नवीन घर बांधत असाल, तर तुम्हाला त्याचा आराखडा म्हणजे ब्लू प्रिंट तयार करावी लागते. आणि हा आराखडा तयार केल्यावर तुमच्या बिल्डरने तुमच्या ब्लू प्रिंट मधील सर्व तपशिलांचे पालन केले आहे, त्यानुसारच तो घर बांधत आहे, याची तुम्ही काळजी घ्याल. तुम्ही त्याने बांधलेल्या वापरलेल्या बांधकाम साहित्यावरही लक्ष ठेवणार आहात. तुम्हाला माहित आहे की तुमच्या भावी घराचे आयुष्य या सामग्रीच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे. जेव्हा इंडिव्हिज्युअल कोणी बंगलो बांधेल, एखादी बिल्डिंग बांधेल किंवा फ्लॅट जरी असेल, तिथे आपण बघू की बिल्डर कुठलं मटेरियल वापरतो आहे, माल कसा वापरतो आहे, हँडल कसे वापरतो आहे, लाकूड कसं वापरत आहे, लोखंड कसं वापरत आहे, घराची ब्लूप्रिंट बघितल्या जाईल. मला जर वास्तूप्रमाणे घर हवं आहे, तर मग मी इथल्याच दिशेला थोडंसं चेंजेस करून घेईन. किचन कोणाला मोठं हवं असतं, एखादी आहे काही काही लोक ज्यांना एखादं छोटं रूम चालेल, पण किचन मोठं हवं, प्रशस्त हवं. मग मला किचन हे मोठं करायचं, ही भिंत इकडून टाका, इथे वॉश बेसिन पाहिजे, इथे ड्राय बाल्कनी पाहिजे. एवढं सगळं आपण व्यवस्थित तपशील मांडतो आणि त्यानुसार घर बांधतो. ठीक आहे. तशीच ब्लूप्रिंट पण तयार होते. सेम आपल्याला आपल्या स्वप्नांसाठी पण ब्लूप्रिंट बनवावी लागेल. म्हणून तुम्ही सर्वोत्तम सिमेंट, इलेक्ट्रिकल वापर, छपरांचे साहित्य इत्यादी निवडाल. इवन इलेक्ट्रिसिटीमध्ये स्विच बोर्ड कुठला यूज केला आहे, बटन्स कसे यूज केलेले आहे, फॅन कसा आहे, या सगळ्या गोष्टीवर आपण व्यवस्थित लक्ष देत असतो. तर मग आपल्या मानसिक घरासाठीही तसेच लक्ष ठेवणे शहाणपणाचे ठरणार नाही का? सुख आणि समृद्धीच्या तुमच्या मानसिक ब्लूप्रिंट मधील तितकीच काळजी करणे शहाणपणाचे ठरणार नाही का? तुमचे सर्व अनुभव आणि तुमच्या जीवनात प्रवेश करणारी प्रत्येक गोष्ट तुमचे मानसिक घर बांधण्यासाठी वापरत असलेल्या मानसिक विटांच्या स्वरूपावर अवलंबून असते. जर तुमची मानसिक ब्लूप्रिंट भीती, चिंता, तणाव किंवा अभावाने बनलेली असेल, जर तुम्ही निराश, शंकाग्रस्त, अभावग्रस्त असाल, तर तुमच्या या मानसिक सामग्रीच्या स्वरूपानुसार तुम्ही तुमच्या आयुष्यात कष्ट, शंका, तणाव, चिंता आणि इतर सर्व प्रकारच्या कमतरतांचा अनुभव घ्याल. सो जसं आपण एक मटेरियलिस्टिक थिंगसाठी जी आपल्याला हवी आहे, घर किंवा गाडी आपल्याला हवी असते, तेव्हा आपण त्याचं कसं व्यवस्थित आराखडा करतो, कसे ब्लू प्रिंट करतो, सामान कुठलं वापरलं आहे, गाडी कुठल्या कंपनीचे, किती सीटर आहे, कसा कलर हवा आहे, कुठलं इंजिन हवा आहे, किती सीसीचं इंजिन पाहिजे, हे सगळं विचार करतो ना. मग आपण आपल्या स्वप्न जी आहे त्याची का नाही ब्लू प्रिंट करत? त्यावेळेस आपण आपल्या डोक्यामध्ये भावना कशा पाहिजे, सुख समृद्धीच्या मला माझं घर खूप असं गोकुळासारखं नांदले पाहिजे. माझ्या घरामध्ये सतत हसण्याचा, मजाक आणि सगळे खडखडून हसत आहे. आमची सगळे पूर्ण म्हणजे सगळे जी स्वप्न आहेत ती पूर्ण होत आहे. आम्ही ठरवलं आम्हाला फिरायला जायचं आहे आणि लगेच आम्ही फिरायला गेलो. पैशाचा तिथे आपण विचारही करणार नाही. जे हवं आहे ते आपण सहज घेतलेलं आहे. घरात सगळे एकमेकांचं ऐकत आहे. सगळं खूप शांत आनंदी वातावरण आहे. सकाळी परमेश्वरा म्हणजे उठून मी छान देवाजवळ बसून मस्त प्रार्थना करते. घरामध्ये असं खूप सुंदर वाटत आहे. असं जर माझं एक स्वप्न आहे, मला असं माझ्या घरामधलं वातावरण पाहिजे. सगळे एकमेकांना समजून घेत आहे. सगळे एकमेकांशी बोलताना अगदी सॉफ्ट साऊंडने बोलत आहे. हे माझं स्वप्न जर आहे, तर मला त्याची ब्लूप्रिंट बनवावी लागेल. जसं घर बांधायसाठी ब्लूप्रिंट बनते. जर माझ्या मनात असेल की असं काही होईल का, स्वभाव माझ्या नवऱ्याचा तर काही असा नाहीये, त्याला तर काही म्हटलं की तो ऐकतच नाही, किंवा कसं होईल, किंवा पैशाबद्दल तुम्हाला पैसा भरपूर हवाय, असं कसं होईल, मी तर घरीच राहते, मी कुठे बाहेर जाते काम करायला, माझं तर वय इतकं झालेलं आहे, शक्य होईल का मला ते, किंवा असं क्लायंट्स म्हटल्याने येईल का, मी क्लायंट्स क्लायंट्स करत राहील तर क्लायंट्स येईल का माझ्याकडे, किंवा असे काहीतरी तुमच्यामध्ये. आता आजकाल तर जग असं आहे, आपण हे ऐकतो आहे, पैसा कमावणं खूपच कष्ट करावं लागतात, इतकं कॉम्पिटिशन वाढलं आहे, आजूबाजूला पण ती सेम दुकानं आहेत, किती लोक प्रयत्न करतात आहे, त्यांच्याकडे यश नाही, आपल्याकडे कसं होईल, हे जे आपले
सगळे थॉट्स आहेत भीतीचे, चिंता, ही जर तुमची ब्लूप्रिंट असेल, तुमची जर ब्लूप्रिंट भीती, चिंता, तणाव, अभावाने असेल, अभावग्रस्त, शंकाग्रस्त, तोच तुमचा मानसिक विचार त्याच स्वरूपानुसार सेम आपल्याला स्ट्रगल, कष्ट, शंका, तणाव, चिंता हेच बघायला मिळेल. आपण कुणाबद्दल मग ते सरसमजा कसे घालवायचे? चांगला विचार करायचा. आपण द डे वन पासून हे शिकत आलो आहे. याचा अर्थ जर आपलं प्रॅक्टिस नाही तर आपल्याला ते विचार कंटिन्यू येणार. काय फरक पडतो? 10 लोक कॉम्पिटिशन मध्ये उभे आहे, पण मला माहित आहे की माझं सिलेक्शन होणार आहे. तुम्ही किती ग्रॅटिट्यूड मध्ये राहता हे महत्वाचं आहे. एक दिवस मी 2-3 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बघितला. एक लेडी आहे, ती खूप छान सांगते असं वास्तूवर वगैरे. तर तिने एकच म्हटलं होतं की मी तेवढी शिकली नाही बाकी लोकांबरोबर सारखी, पण ते तेवढे पॉप्युलर नाहीत, पण मी खूप झालेली आहे. तिचं नाव मला आता आठवत नाहीये, मी पाठवेल तिचा एखादा व्हिडिओ. आणि शी इज टू ग्रेसफुल, खूप सुंदर. आणि तिचे सगळे रेमेडीज सुद्धा, आणि तिचं बोलते तेव्हा असं वाटते तिचं ऐकत राहावं. फक्त काय तर ती म्हणाली ग्रॅटिट्यूड, धन्यवाद, आणि ती पॉझिटिव्ह थिंकिंग, यामुळे ती म्हणजे तिच्यामधल्या स्किलपेक्षाही ती तिच्यात ही जी हे आहे ना, ग्रॅटिट्यूड, आणि नेहमी परमेश्वराला धन्यवाद म्हणणे, आभार व्यक्त करणे, याच्यामुळं ती म्हणते माझ्या स्किलपेक्षाही जास्त मला यश मिळतं. काही काही असे खूप स्किलफुल लोक आहेत या ज्योतिषशास्त्रामध्ये, जे अजूनही विचार करतात कोणीतरी क्लायंट येईल आणि कुंडली तयार करेल. पण ही लेडी त्याही पेक्षा जास्त समोर गेलेली आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला ओनली पॉझिटिव्ह थिंकिंग, तुमच्या स्वतःवर विश्वास, कुठली शंका, चिंता मनात नसावी. माझं हे काम 100% होणार आहे. इथे आपल्याला याच्या आधी आपण हे पण लेसन मध्ये येऊन गेलेलं होतं की होप हा शब्द कधी वापरू नका. मला आशा आहे की हा हे होईल, मी असा विचार करते की हे व्हायला पाहिजे, मला वाटतं की होईलच आता, असं शब्द उच्चार नसावा. जीवनातील सर्वात मूलभूत आणि दूरगामी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या मानसिकतेत दर तासाला काय काय भरता, काय निर्माण करता. तुमचे शब्द मूक आणि अदृश्य असले तरी पण ते खरे आहेत. तुम्हाला असं वाटत असेल अरे मनातल्या मनात आपण बोलतो, मनातल्या मनात आपलं असतं, कोण ऐकतं आपलं? चुकूनही नाही. सगळं वरचं ऐकत असतो. कारण जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीचा विचार करतो, फॉर एक्झाम्पल भीती असू दे, ताणतणाव असू दे, शरीराचे व्हायब्रेशन चेक करा त्या टाइमला. तुमच्या शरीरामध्ये कसे व्हायब्रेशन असतात, आणि व्हायब्रेशन हे युनिव्हर्सची लँग्वेज आहे. कसं तुम्ही फील करता, कसं व्हायब्रेशन होतं, तेच तो कॅच करतो. तुम्ही काय तुमच्या मानसिकतेमध्ये भरत आहात, तुमचं म्हणजे तुमचे विचार कसे आहेत, काय निर्माण करताय तुम्ही, जरी ते शब्द मूक असले पण ते खरे असतात. तुम्ही मनातल्या मनातच एखाद्या दिवशी ना कुठल्या तरी गोष्टीचा असा विचार करता, असं नको व्हायला, नाही असं नाही व्हायला, असं होईल का, म्हणजे, आणि बघा ती गोष्ट घडते. तुम्ही मागचं तुमचं जर तुमचं लाईफ असेल ना, तुम्ही त्याच्यामध्ये थोडं इंट्रोस्पेक्ट करून बघा की तुम्ही असं कधीतरी मनात विचार केला आणि ती गोष्ट तशीच झाली. तुम्ही तर बोलला पण नाही, पण ती का झाली? जस्ट बिकॉज ऑफ युअर थॉट. तुम्ही तुमचे मानसिक घर सतत तयार करत असता, आणि तुमचे विचार आणि मानसिक प्रतिमा त्याची ब्लूप्रिंट तयार करत असतात. प्रत्येक तास, प्रत्येक क्षण तुम्ही विचार करता किंवा धारणा केलेल्या विचारांमधून तुम्ही व्यक्त करता. त्या विश्वातून आणि तुमच्या मनाच्या छुप्या स्टुडिओमध्ये तुम्हाला दिसणाऱ्या दृश्यांमधून तुम्ही उत्तम आरोग्य, यश आणि आनंद निर्माण करू शकता. हा भव्य वाडा ज्याच्या बांधकामात तुम्ही कायम गुंतलेले आहात, हे तुमचे व्यक्तिमत्व, तुमची ओळख, या पृथ्वीवरील तुमची संपूर्ण जीवन कथा आहे. खूपच सुंदर पॅरेग्राफ आहे हा.
तुम्ही तुमचे मानसिक घर आपण सतत तयार करत असतो. त्याच्यामध्ये आपले विचार, आपण विचार करतो, नॅचरली ते पिक्चर मस्तिष्क पटलावर आपलं पिक्चर येतं. आपली ब्लूप्रिंट तयार होत असते. प्रत्येक तास, प्रत्येक क्षण, जसं जसा विचार असतो तसं तसं ते ब्लूप्रिंट सुरू होतं. आपल्या मनामध्ये एक स्टुडिओ आहे. मी तर नेहमी डोळ्यांना एक कॅमेरा म्हणत असते. हा एक कॅमेरा आहे आपल्याला दिलेला. त्या कॅमेरामध्ये आपण कॅप्चर काय करतोय, जसं कॅप्चर केलं तसं इथे मस्तिष्क पटलाच्या त्या पडद्यावर छापायला सुरुवात होते. मग काय मला छापायचं आहे? चांगलं आरोग्य, यश, आनंद. जसं जसं या स्टुडिओमध्ये दिसेल दृश्य, तसं तसं ते निर्माण होईल. आणि हा जो आपला शरीर आहे हा एक मोठं वाळासारखं आहे. याच्या बांधकामामध्ये आपण नेहमी गुंतलेलो असतो विचाराने. सो हेच आहे तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमची ओळख. आणि इथेच तुमची पृथ्वीवरची संपूर्ण जीवनकथा असते. सो सध्याच्या क्षणी शांतता, आनंद, सद्भावना याच्या आधारे नवीन ब्लूप्रिंट तयार करा. सद्गुणांच्या चिंतनातून तुमचे अंतर्मन तुमचे ब्लूप्रिंट स्वीकारेल आणि सर्व गोष्टी तयार करेल. त्याच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखू शकाल. सर, तुमच्यामध्ये आता तुम्हाला काय निर्माण करायचं आहे? शांतता, आनंद, सद्भावना होऊ दे. काय म्हणजे मला नेहमी माझा जो मी शांतच राहील. कुठलीही सिच्युएशन असू दे. मी रिॲक्ट कसं करायचं हे शिकली आहे. मला रिॲक्ट करायचं, शांत रिॲक्ट करा. शांत बोल. ज्या व्यक्ती समोरचा व्यक्ती जर माझ्यावर कुठे आहे, तर तो निगेटिव्ह मध्ये बोलून काहीतरी निगेटिव्ह मध्ये असल्यामुळे तो मला खूप बोलत आहे, त्यावेळेस मी शांत, काम, कूल, धन्यवाद. परमेश्वरा याला शांती, समृद्धी याच्यामध्ये येऊ दे. असं आपण स्वतःच्या त्या माणसाकडे तेच पाठवायचं. त्यावेळेस त्याला काही बोलायचं नाही. आणि नंतर मग तुम्हाला असं वाटलं की 2 दिवसानंतर, 3 दिवसानंतर ही व्यक्ती आता खूप शांत आणि व्यवस्थित झाली, त्या दिवशी तुम्ही सांगू शकता की असं असं बोललं होतं, हे ठीक नव्हतं, असं आपण करू शकतो. किंवा त्याला फक्त ब्लेस करा, सोडून द्या. तुमचं म्हणजे तुम्हाला खूप छान परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये दिसेल. नवीन ब्लूप्रिंट तयार करणं शिका. चिंतन सोडून द्या, चिंता सोडून द्या. किती झाले? 24 झाले. थांबायचं इथे की घ्यायचं पूर्ण? ठीक आहे, एवढं घेऊन घेते. खऱ्या प्रार्थनेचे विज्ञान आणि कला. खरी प्रार्थना कशी आणि त्याचं काय विज्ञान आहे, त्याची कशी कला आहे? विज्ञान म्हणजे संघटित, क्रमबद्ध आणि पद्धतशीर ध्यान. खऱ्या प्रार्थने विज्ञान आणि कला जोडून पहा. ते ज्ञान जीवनाच्या मूलभूत तत्वांबद्दल आहे. त्यात अशी तंत्रे आणि कार्यपद्धतीचे वर्णन आहे जे तुमच्या किंवा विश्वासाने त्याचा अवलंब करणाऱ्या इतर कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात प्रदर्शित केल्या जाऊ शकतात. तुमचे तंत्र किंवा प्रक्रिया आणि त्यामागील विज्ञान ही तुमच्या मानसिक चित्रावर आणि कल्पनेवर तुमच्या सर्जनशील मनाने दिलेली निश्चित प्रतिक्रिया असते. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. ठोठवा म्हणजे तुमच्यासाठी दार उघडले जाईल. किती सुंदर आहे हे. मागितलंच नाही तर मिळणार नाही, शोधलं नाही तर सापडणार नाही, आणि दरवाजा जर ठोठावला नाही तर तो उघडला जाणार नाही. तर आधी हे करा. विज्ञान हे क्रमबद्ध पद्धतशीर ज्ञान आहे. जर तुम्हाला प्रार्थनेचे विज्ञान कला जवळून बघायची असेल तर तुम्ही विचार करा. तंत्र, प्रक्रिया, त्यामागचं काय मानसिक चित्र कसं उभं राहील, तुमची कल्पना कशी आहे, आणि त्याप्रमाणे तुम्हाला ती प्रतिक्रिया दिल्या जाईल. हे महान स्तोत्र आपल्याला काय सांगतं? याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल. तुम्ही दार ठोठावल्यावर तुमच्यासाठी दार उघडल्या जाईल आणि तुम्ही जे शोधायचा प्रयत्न करत असाल ते तुम्हाला मिळणार. या प्रकरणामध्ये मानसिक आणि आध्यात्मिक नियमांची निश्चितता आहे. तुमच्या अंतर्मनाच्या अमर्याद बुद्धिमत्ता नेहमी तुमच्या जागरूक विचारावर थेट प्रतिक्रिया देते. तुम्ही भाकरी मागितली तर तुम्हाला नक्कीच दगड मिळणार नाही, भाकरीच मिळेल. बरोबर आहे? जे मागाल ते मिळेल. भाकर मागितली तर भाकरच मिळणार ना, दगड तर मिळणार नाही.
मानसिकता आणि आध्यात्मिकता या नियमाची निश्चितता आहे ती. अंतर्मनाची खूप अमर्याद बुद्धिमत्ता आहे. ती नेहमी जागरूक विचारावर थेट प्रतिक्रिया देते. जागरूक विचारावर थेट प्रक्रिया देते. विचार कसे आहे, थॉट कसे आहे. जर तुम्ही पूर्ण विश्वासाने काही मागाल तरच ते तुम्हाला मिळेल. तुमचे मन विचारातून वस्तूकडे जाते. आपण जेव्हा विश्वास करतो आणि मागतो, मग जसं अंतर्मन जे आहे ते काय करतं, इमेज कॅप्चर करतं ना. तुम्ही काही मागितलं, पाणी, पैसा, आरोग्य, तर ते आरोग्य म्हटल्यावर आरोग्य हा शब्द नाही तो विचार करत. आरोग्य म्हणजे काय? फिट अँड फाईन हेल्दी असा व्यक्ती. ते चित्र त्याच्या डोक्यात जाणार, अंतर्मनाच्या. अरे तसंच तो तुम्हाला देणार. मनात चित्र असल्याशिवाय मन हालचाल करू शकत नाही, कारण याशिवाय पुढे जाण्यासारखं दुसरं काही नाहीये. तुमची प्रार्थना जी तुमची मानसिक कृती आहे, तिने प्रथम तुमचे मानसिक चित्र तयार केले पाहिजे. तरच तुमच्या सुप्त मनाची शक्ती त्यावर कार्य करू शकते आणि ती प्रत्यक्षात आणू शकते. तुम्हाला तुमच्या मनातील निर्विवाद आणि पूर्ण स्वीकृतीपर्यंत पोहोचायचे आहे. याशिवाय मनोकामना पूर्ण होताना पाहून आनंद आणि कृतज्ञतेची भावना असावी. कृतार्थतेची भावना असावी. तुमचे ज्ञान, तुमचे अंतर्मन, ज्यामध्ये अमर्याद ज्ञान आणि असीम शक्ती आहे, हे तुमच्या सचेतन मनाच्या क्रियेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करेल. हा विश्वासच खऱ्या प्रार्थनेची कला आणि विज्ञानाचा भक्कम पाया आहे. अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थनेचे उत्तर मिळेल. सो विश्वासाने मागा, तुम्हाला मिळेल. तुमच्या मनामध्ये, तुमच्या विचारामध्ये तुमचं ब्लूप्रिंट तयार करताना लक्ष द्या. तुम्ही कशी प्रार्थना करताय हे. तुमची प्रार्थना ही तुमची मानसिक कृती असते. मानसिक चित्र तयार होईल. मग त्यावर ते सुप्त मनाच्या आतमध्ये जाईल. ते कार्य होईल आणि मग तिथून कार्य झाल्यावर ते प्रत्यक्षात येईल. तुमच्या मनातील जे निर्विवाद आणि पूर्ण स्वीकृतीपर्यंत त्याला पोहोचवावं लागेल. तरच तुम्हाला ते मिळेल. सो इन शॉर्ट हे सांगितलंय. पुन्हा हा पॅराग्राफ उद्या रिपीट करूया आपण. आय एम गोइंग टू स्टॉप हिअर. 2 मिनिटं आहे. एखादा अफर्मेशन जर 21 वेळा लिहायचं असेल तर लिहा आणि बोला आणि शेअर करा प्लीज. सांगा आता. लेसन एवढा झाला, तुम्हाला काही असं वाटलं नाही लेसन मध्ये, अरे वा छान आहे काहीतरी, मला हे आवडलं? काहीच प्रतिक्रिया नाही तुमच्या? मॅम, तुम्ही मगाशी जे सांगितलं की तुम्ही जे ठरवता त्याप्रमाणे ते घडू शकतं. तर आता मी स्वतः देखील अनुभव घेतला आहे की माझ्या हेल्थमध्ये कितीही काही ब्रेकडाऊन असू दे, पण मी ठरवते की मला योगा क्लास घ्यायचाच आहे. जरी मी घरात काही काम करू शकत नसले तरी मी योगा क्लास अगदी ठणठणीत घेऊ शकते. हा माझा अनुभव आहे. व्हेरी, जसं आपण आपली थिंकिंग असते तसं आपण करू शकतो. हा मी खूप चांगल्या पद्धतीने अनुभव घेतलेला आहे. व्हेरी गुड. बाकी प्रतिभा मॅम एवढा रोज सांगतात, बाकीच्यांना काही म्हणजे प्रतिभा मॅम तुमच्या याच्यावर दिसते आहे. मला तुमचं हे आता गाल बघून पण मला खूप छान वाटतंय. छान दिसतेत मॅम. प्रतिभा मॅम चांगली दिसते तब्येत झालेली. थँक्यू. नाही, गॉड ब्लेस यू. असंच राहा. मस्त मस्त. ठीक. बाकी सांगा. अरुणा मॅम, प्रतिभा मॅमचं सांगितलं ते ठीक आहे. तुमचं काय चालू आहे ते सांगा आता. मॅडम मी आता ते हेल्थ म्हणजे आपल्या वेट साठी लिहिते ना, पण मला असं वाटतं की माझं वजन वाढले का काय मला कळणच, माझी तब्येत मला झाल्यासारखं मग सगळं संपलं. तुम्हाला सांगू, माझ्याकडे प्रत्येक व्यक्ती हा आलाय मला भेटायला. वाटतं. तो सगळ्यांनी मला आलं, अरे खूपच बारीक झाली, अरे खूपच तू आहे. आणि जेव्हा मी वजन बघते ना, माझं वजन जेवढं होतं तेवढंच आहे. पण मी लोकांना बारीक दिसते. आय डोंट नो वाय. कारण मी फक्त असं लिहून ठेवलंय, माझं आदर्श वजन 55 किलो आहे. हे मी घरी लिहून ठेवलेलं आहे. आणि माझी मुलगी आणि मी, आम्ही दोघी जणी जर असतं काही खाल्लं बिल्लं, अरे ती ती खूप हेल्थ कॉन्शियस झाली आहे आता आजकाल. तर ती खाण्यापिण्यावर तिचं फार हे असतं. मी संध्याकाळी शक्यतो खात नाही. पण मी जरी खाल्लं एखाद्या वेळेस तरी मी म्हणते, कोमल, मी काही खाऊ दे, माझं वजन तर फक्त 55 किलो, माझ्या वजनाचा काटा 55च राहणार. हे मी तिला असं मजाक मजाक मध्ये सारखं म्हणत असते. मे बी म्हणजे माहित नाही, पण
प्रत्येक व्यक्ती मला येऊन तेच म्हणतो की तू खूप बारीक झाली ग, कशाला टेन्शन घेतलं आई बाबांचं एवढं. पण मी असं काहीच नाही. तुम्हाला वाटतं का माझ्या याच्यावर की मी खूप टेन्शन घेतलं आहे किंवा मी खूप असं दुःखात अशी बसलेली आहे? नाही ना. हम्म. नाही, अजिबात नाही. तुम्हाला वाटत नाही, पण लोकांना असं वाटतं एवढं दुःख झालं, हे झालं, टेन्शन मध्ये हम्म. म्हणून बारीक, असं त्यांचीच नजर झालेली आहे. तुम्ही परफेक्ट आहात म्हणा. बरोबर आहे. नाही, उलट म्हणजे माझं हे म्हणणं आहे की होतं, आपण करावं लागेल. जर आपण म्हटलं ना की नाही, जसं तरुण मॅमने म्हटलं ना की मला वाटतं की मी लठ्ठच झाले, मग तुम्ही लठ्ठच राहाल, म्हणजे तुम्हाला चेंज दिसणार नाही तुमच्यामध्ये. नाही नाही, म्हणजे माझ्या बोलण्यामध्ये काय येतं सारखं, मेनोपॉजमुळे माझं वजन वाढले, हा, मेनोपॉजमुळे आता वजन एवढं वाढले. शिकलो आपण बघा, आता स्टॉप करा हे. आता इतकं आपण शिकलोय, मॅजिक बुक झाली आहे, ही बुक पण सुरू आहे, पण तरी तुमची थॉट प्रोसेस बघा. मी हम्म. माहित आहे, माझ्या फ्रेंड मध्ये जेव्हा हा वर्ड युज केला जातो की अरे आता आजकाल मी म्हटलं माझ्या जीवनात मेनोपॉज नावाचा शब्दच नाहीये. मला नाही माहित जेव्हा की आहे मला, म्हणजे माझा तो पिरियड सुरू होता, पण मला कधी अडटळलंही नाही. माझे मूड स्विंग वगैरे म्हणतात ना, हा प्रकार मी कधी बघितलाही नाहीये. मेनोपॉज हा शब्द माझ्या डिक्शनरी मध्ये नाही. मी फिट फाईन हेल्दी आहे, मला माहित नाहीये, मी एवढंच म्हणत असते त्यांना. काही नसतं असं मेनोपॉज मेनोपॉज, काही नसतं. पूर्वीच्या बायांना नव्हतं का काही? बरोबर. आपणच का हा हम्म. नवीन कुठला तरी डिप्रेशन, मेनोपॉज, मूड स्विंग, हे का, हे शब्द आपल्या डिक्शनरी मधून काढून टाका. जे चांगले चांगले शब्द आहेत तेच ठेवा. सो विल स्टॉप हिअर. 32 झालेले आहे. मॅडम, काल आपण लक्ष्मी मातेसाठी लिहिलं होतं ना, माझ्या अकाउंटला पैसे आले का? वा वा, व्हेरी गुड. 25,000. आणि ग्रेट. मॅम, मी ती अफर्मेशन देते म्हटलं ना की माय इन्कम इज कॉन्स्टंटली इन्क्रीजिंग. माझ्या नाही, पण माझ्या मिस्टरांच्या अकाउंटवर परवा 50,000 मिळाले. त्यामुळं लिहिते मी ती अफर्मेशन. लिहा आणि रोज सकाळी तुमचं ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस सुरू ठेवा. मॅजिक बुकचे जे आहे त्या बघूया. आता प्राजक्ता मॅमचे आज आहे का, प्राजक्ता मॅम? नाही. आज पण नाहीये ना त्या. नाही, मे बी उद्यापासून वगैरे येतील. तो मग बघूया कधी आपण मॅजिक बुकचं, तसं खूप जणांची रिक्वेस्ट आहे, तर बघूया टाइम कसा मॅनेज होतो. आणि विशेष म्हणजे मला पार्टिसिपेंट ऍक्टिव्ह पाहिजे. आणि आता नेक्स्ट टाइम माझे सगळे पार्टिसिपेंट खूप ऍक्टिव्ह राहणार आहे, भरभरून माझ्याकडे पार्टिसिपेंट राहणार आहे, हेच मी विचार करते. मॅजिक बुक बघू. मॅजिक बुक. चालू मॅम, करणार मला मॅडम? पुन्हा शेअरिंग चालू करणार करायची. आहात? काय म्हटलं प्रतिभा मॅम? मला पण सांगायचं होतं, माझे एक मी आरडीचे पोस्टाचे पैसे भरत होते 5 वर्षापासून. ती जानेवारीमध्येच कंप्लीट झाली होती, पण जानेवारीमध्ये ते पैसे मला काही कारणास्तव मिळाले नाही. पण मी शांतपणे राहिली आणि ज्यांना मी पैसे मंथली देत होती त्यांना मी ग्रॅटिट्यूड लिहिले. 5 वर्ष त्यांनी प्रामाणिकपणे पैसे भरले, हे ते सगळं. तर आता ते मला मागच्या फ्रायडेला पैसे मिळाले आणि ते वा. 2,95,000 की 97,000 असं काहीतरी येणार होते. बट मला विथ इंटरेस्ट 3,12,000 मला वा, मिळाले. तर खूप ही छान. प्रतिभा मॅम, तुम्ही खरंच आता मॅनिफेस्टेशन म्हणजे बेस्ट मॅनिफेस्टर असं म्हणू शकतो मी. बरोबर. छान. व्हेरी नाईस. आणि त्या खूप छान प्रॅक्टिस करता. आता मी तरी आता कुठल्याच क्लासला जॉईन होत नाही. मी फक्त फोकस आता माझा ह्या क्लासवर आणि माझा एक दुसरा क्लास सुरू असतो त्याच्यावर आहे. माझं एक ट्रेनिंग सुरू आहे, हे याच्याचसाठी आहे सगळं. अं, कसं कसं पार्टिसिपेंट पर्यंत छान विचार पोचवायचे वगैरे, तर ते माझं हायली पेड क्लास मी घेते आहे. सो मी तो एक आणि हा एक, मी बाकी कुठे आता कुठलाच मी क्लास जॉईन केलेला नाहीये. शीतल मॅम नाही, अरविंद सर नाही, कुठलाच नाही. आणि मी जेव्हा पूर्वी सगळ्या क्लासेस कधी कधी जॉईन करायचे, तर मी नेहमी प्रतिभा मॅमला तिथे बघायचे, नेहमी. आणि मी मनात विचार करायची की प्रतिभा मॅम दिवसभर सगळ्या क्लासमध्ये व्यवस्थित असतात, ते काम कधी करतात? की डेडिकेटली ही व्यक्ती नेहमी सगळ्या क्लासमध्ये असते. तर मॅम, मी ते एक सेंटेन्स त्याचंच हे लिहिते फळ आहे. नेहमी. त्याचंच हे हा, फळ. ते सेंटेन्स लिहिते. आय एम सो ग्रेटफुल फॉर युनिवर्स. आय हॅव अबंडन्स ऑफ टाइम अँड स्पेस. आय एम ब्लेस्ड विथ इट. म्हणून मला अनलिमिटेड वेळ मिळतो. आणि मला म्हणजे मी रिकामी असली की जे सेशन चालू असतं किंवा नसेल, आत्ता
काही कारणास्तव शक्य होत नाही, कारण माझा स्टडी पण वाढला आहे. पण मी जे आहे रेकॉर्डिंग, म्हणजे आता ते सुनीता प्रधान आहेत त्यांचे वगैरे, मग जे रेकॉर्डिंग आहेत ते मी बघून मग मी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करत असते सर. माझं जस्ट सगळ्यांनी मोटिवेट व्हावं यासाठी सांगते हा. हा, मी पण तेच म्हणजे सांगते, म्हणजे मी थँक्यू मोटिवेशन मॅम. साठी खूपच सांगते छान. आहे. प्रतिभा मॅमचं कौतुक, मला फक्त त्यांचंच कौतुक करायचं म्हणून नाही सांगत. इव्हन बाकीच्या पार्टिसिपंटला मी एकच सांगते, मी का सांगते आहे की त्या खरंच डेडिकेटेड आहे, खूप प्रॅक्टिस करतात. मी फक्त याच्यासाठी करत नाही कारण की मला माझं फोकस डायव्हर्ट करायचं नाही. मला माझं हे आणि हे सुरू आहे, मी आता हे करणार आहे, मला याच्यातच प्रॅक्टिस करायची आहे, मला डिसिप्लिन मध्ये राहायचं आहे, म्हणून मी हे करते. प्लस जर मी खाली असेल, मी भांडी जरी घासत असेल किंवा मी कुठलं किचनचं काम करत असेल, त्यावेळेस मी कुठलाही एक क्लास लावून देते. ते माझं ऐकणं असतं आणि माझं काम असतं. या व्यतिरिक्त मी दुसरं तेच काही. करते. मी पण तेच करते मॅम. ऑफिसला जाता आणि येता वगैरे कानामध्ये घालून ऐकत ऐकत जात असतो. म्हणजे वेगळ्या मी आता म्हणजे परवा सार्थकी लावतो. हम्म. मी परवा नाही, नाही. बाहेर गेलो होतो आम्ही राईडसाठी. तिथेही मी माझ्या घरच्यांनाही सगळ्यांना सांगत होती की आपण जी काही राईड करतो आहे, जो आपल्याला एक हार्नेस बांधतोय, काहीतरी हेल्प करतोय, प्रत्येकाला आम्ही ब्लेसिंग्स देत होतो. जो आपल्याला फूड सर्व करतोय, सगळ्या सगळ्या गोष्टींना आपण ब्लेसिंग देत राहायचं. पेट्रोल पंपावर गेलो, ज्याने पेट्रोल भरायला मदत केली, काय प्रत्येकाला ब्लेसिंग्स देणं, हे म्हणजे मी करते. आणि मी माझ्या मुलींना आणि मिस्टरांना पण सांगते की तुम्ही पण करा. ऍक्च्युली हे गेम खूप छान. सारखंच खेळायचं आहे, युनिव्हर्स हो. सोबत तुम्हाला हा हो. गेम खेळायचा आहे. सगळ्यांनी करा. ओके, चलो, थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच. या, थँक्यू सो मच परमात्मा. थँक्यू मॅम. थँक्यू, थँक्यू. थँक्यू या सगळ्या पार्टिसिपेंट्सच्या घरामध्ये सुख समृद्धी सौख्य भरभराटी यश कीर्ती आली आहे आणि सगळे खूप छान एन्जॉय करतात आणि सगळ्यांची शेअरिंग मी ऐकते आहे. शेअरिंग साठी भरभरून हँड रेज होत आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू सो थँक्यू मॅडम. थँक्यू. मच. थँक्यू.